नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या शेतीचा सातबारा कसा काढू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचंय. गुगलवरती आल्यानंतर तुम्ही इथे सातबारा असे टाईप करून घ्या आणि त्याला सर्च करा. सर्च केल्यानंतर सर्वप्रथम जी वेबसाईट दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचंय. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसेल. एक रेग्युलर लॉग इन आहे, त्यानंतर दुसरी एक आहे OTP. आपल्याला OTPने लॉग इन करायचं आहे. नवीन जरी युजर असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही तुमचा डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून इथे लॉग इन करू शकता. त्यासाठी इथे मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP ला क्लिक करा. तुमच्या फोनवरती एक 6 अंकी OTP येईल, ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. OTP टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय करा. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्ही तुमची सातबारा काढू शकता. येथे सातबारा आणि येथे तुम्ही तुमचा आटे उतारा काढू शकता. आपल्याला काढायची आहे सातबारा, तर सातबारावरती क्लिक करू. सातबारावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर तुम्हाला इथे बॅलन्स अवेलेबल बॅलन्स दाखवेल. मी पहिल्यांदा पैसे ॲड केलेले आहेत, तर इथे पैसे दाखवत आहे. पण तुम्हाला इथे नवीन जर असाल तर रिचार्ज अकाउंट याला क्लिक करून घ्या. रिचार्ज अकाउंटला क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला एक सातबारा काढायची आहे की दोन, त्यानुसार तुम्हाला पैसे ॲड करावे लागतील. एका सातबाराला 15 रुपये लागतात. तर मला एक सातबारा काढायची आहे, तर मी इथे 15 रुपये ॲड करतो. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. येथे पे नावला क्लिक करून घ्या. पे नावला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी याला क्लिक करून घ्यायचं आहे. येथे कन्फर्म बटनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन दाखवले जातील. त्यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, सर्वांमध्ये सोपं तुम्हाला आहे UPI. UPI ला क्लिक करून घ्या. त्यानंतर तुम्हाला येथे 2 ऑप्शन दिले जातील. एक इंटर UPI ID, यामध्ये नका क्लिक करू. येथे तुम्हाला सोपा पर्याय आहे UPI QR. UPI QR ला क्लिक केल्यानंतर इथे पे नाव करा. पे नाव केल्यानंतर तुम्हाला असा काही एक बारकोड येईल. त्याला तुम्हाला स्कॅन करून घ्यायचं आहे तुमच्या फोन पेने. हे बघा, मी पेमेंट केले पण मला याने बाहेर फेकलं. त्यामध्ये तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे. तुमचे पैसे कुठेही जात नाही. पैसे तुमच्या अकाउंटला तिथे ॲड होऊन जातात, जे की तुम्ही मोबाईल नंबरवरून लॉग इन केले आहे. तर इथे मी पुन्हा लॉग इन करतो. त्यासाठी सेंड OTP तीच प्रोसेस करायची आहे. त्यानंतर इथे खाली यायचं आहे तुम्हाला. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल पहिल्यांदा 15 रुपये होते, आता 30 रुपये झाले आहेत इथं, कारण आपण 15 रुपये ॲड केले आहेत. तुम्हाला आता सातबारा जर काढायची असेल तर तुम्ही इथे सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. तालुका निवडून घ्या. त्यानंतर तुमचे जे गाव आहे, ज्या शिवारामध्ये तुमची जमीन आहे, ते गाव तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला इथे सर्वे गट नंबर दिलेला आहे, ते तुम्ही टाकून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सर्वे गट नंबर याला निवडायचा आहे. येथे तुम्हाला गट नंबर दाखवेल, त्याला क्लिक करून घ्या. ते ओके करा. त्यानंतर तुम्हाला खाली 3 ऑप्शन दिले जातील. त्यामध्ये पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, दुसरा ऑप्शन आहे पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा, आणि तिसरा आहे पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा. तर याचे तुम्हाला 3 वर्षाचा जर पीक पाहणीचा डाटा पाहिजे असेल तर 3 वर्षाच्या याला क्लिक करा. आपल्याला शेवटच्या वर्षाचा हवा आहे, तर आपण शेवटच्या वर्षाच्या याला क्लिक करू. इथे ओके करून घ्यायचंय. ओके केल्यानंतर तुम्हाला सरळ इथे डाउनलोड बटनवरती जायचंय. डाउनलोड बटनला क्लिक करा. तुमचा सातबारा डाउनलोड होऊन जाईल. फोनवरती करत असाल तर डाउनलोड फोल्डरमध्ये येतो, आणि जर लॅपटॉपवर करत असाल तर हे पण डाउनलोड फोल्डरमध्ये येऊन जाते. याला तुम्ही इथून ओपन करून तुम्ही तुमची सातबारा पाहू शकता. तर धन्यवाद मित्रांनो.